आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा येऊ नये, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी यावी, त्याचबरोबर आपल्या घराला काही नजर दोष झालेले असतील तर ते दूर व्हावेत असं प्रत्येकाला वाटतं. कारण जर घराला नजर दोष झालेले असतील तर आपली प्रगती ही कधीच होऊ शकत नाही. किंवा आपण जे म्हणतो ना, नकारात्मक ऊर्जा जर घरामध्ये असतील तर घरामध्ये सतत कोणाची ना कोणाची तरी भांडणं होतात, किंवा कोण कोणाचं ऐकत नाही, नात्यांमध्ये गोडवा राहत नाही, किंवा जे इन्कम आपण म्हणतो तर इन्कम सोर्स असतो तो थांबतो, चांगला चालणारा व्यवसाय पण अगदी ठप्प पडतो, घरामध्ये पैसे व्यवस्थित येत असतात, टिकत असतात, पण अचानक काहीतरी होतं आणि घरामध्ये आजारपण येतं, एकामागोमाग एक प्रत्येक व्यक्ती आजारी पडत राहते आणि आपला पैसा जो आहे तो पाण्यासारखा खर्च होतो, घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा तो येत पण नाही. आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्याचं आपल्याला फळ मिळत नाही आणि मग आपण काय होतो, नाराज होतो. आपल्याला कष्टाला, आपल्या मेहनतीला फळ मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. बघा, अशा पद्धतीने काही विचित्र गोष्टी घडू लागतात, तेव्हा समजायचं आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. तर बघा, अशा या नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी काही शुभ दिवस असतात आणि त्या शुभ दिवशी आपण अगदी छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर जाते. उपाय जे आपण करतो ते खूप महत्त्वाचे असतात. आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जर वाढली तर आपल्या घरामध्ये काहीच व्यवस्थित होत नाही. अगदी छोटी छोटी जरी कामं असतील तरी त्यामध्ये असंख्य अडचणी येतात. त्यामुळे बघा, आपल्याला अशा या तिथींना आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जावी यासाठी अवश्य हे उपाय करायचे आहेत. तर आजचा जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला करायचा आहे. म्हणजेच काय, तर कार्तिक पौर्णिमेला करायचा आहे आणि वर्षातून एकदाच करता येण्यासारखा हा उपाय आहे. त्यामुळे बघा, त्रिपुरारी पौर्णिमा ही शुक्रवारी आलेली आहे, त्यामुळे शुक्रवारीच आपल्याला हे दोन्हीही उपाय करायचे आहेत. अत्यंत साधे सोपे उपाय आहेत, काहीच याला खर्च नाही आहे. आपली प्रगती होण्यासाठी, आपल्या मुलाबाळांची, पतीची प्रगती होण्यासाठी, स्वतःची प्रगती होण्यासाठी, घरातील नकारात्मक ऊर्जा जाण्यासाठी, नजरदोष जाण्यासाठी अत्यंत हे उपाय दोन्हीही खूप प्रभावी आहेत. पण हे आपल्याला शुक्रवारीच करायचे आहेत. तर हे कसे करायचे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे. ती कशी ठेवायची आहे आणि ती कोणती वस्तू आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, शुक्रवारी आहे कार्तिक पौर्णिमा, म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा. बघा, कार्तिक पौर्णिमे दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेणं हे खूप जास्त लाभदायक असतं. वर्षभरात महिला ज्या असतात त्या कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकत नाहीत, पण जो कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमेचा जो दिवस असतो त्या दिवशी तुम्ही म्हणजेच आपण स्त्रिया ज्या आहेत, महिला ज्या आहेत, तर त्या कार्तिक स्वामींचं दर्शन या वर्षातून एकदाच कार्तिक पौर्णिमेलाच घेऊ शकतात. त्यामुळे अवश्य तुम्ही ही संधी सोडू नका आणि शुक्रवारी अवश्य तुम्ही कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तुमच्या तिथे तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता दर्शन. तर बघा, आपल्याला जी वस्तू आणायची आहे तर ती म्हणजे मोरपीस. बघा, मोरपीस घरामध्ये असणं हे खूप शुभ मानलं जातं. ज्या घरामध्ये मोरपीस असतो त्या घरामध्ये नेहमी सगळ्यांची प्रगती होते, त्याचबरोबर सुख समृद्धी येते, धनप्राप्ती होते, माता लक्ष्मी अखंड वास करते आणि कोणाचा नजरदोष आपल्या घराला लागत नाही. त्यामुळे हे लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये मोरपीस असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला शुक्रवारी कार्तिक पौर्णिमे दिवशी पण मोरपीस आणायचे आहेत. 2 मोरपीस आणायचे आहेत. छोटा आणा, मोठा आणा, चालेल. तर हे मोरपीस घेऊन तुम्हाला कार्तिक स्वामींच्या मंदिरात जायचे. तिथे गेल्यानंतर ते दोन्ही मोरपीस तुम्हाला कार्तिक स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचे आहेत आणि हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे, माझ्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊ द्यात, आमच्या सगळ्यांची प्रगती होऊ द्यात, सगळ्यांना आरोग्य द्या, दीर्घायुष्य द्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यातला एक मोरपीस तिथेच ठेवायचा आहे आणि दुसरा जो आहे मोरपीस तो आपल्याला घरी आणायचा आहे आणि आपल्या घराच्या दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे. मग तो तुम्ही बेडरूममध्ये लावा
किंवा मग तुम्ही हॉलच्या दक्षिण भिंतीला लावा, कुठेही लावला तरीही चालेल, पण आपल्या हॉलच्या किंवा बेडरूमच्या दक्षिण भिंतीला हा मोरपीस लावायचा आहे. यामुळे असं होतं की आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही किंवा ज्या काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असतात त्या दूर होतात. तर आपल्याला असा हा उपाय करायचा आहे. शुक्रवारी कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला अवश्य तुम्ही 2 मोरपीस आणायचे आहेत. तुमच्याकडे आधीचे मोरपीस असतील तरी देखील नवीन मोरपीस तुम्हाला आणायचे आहेत आणि तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीला ते लावायचे आहेत. आता बघा, कार्तिक स्वामींचं मंदिर समजा नाही आहे तुमच्या गावामध्ये किंवा तुम्हाला तिथे जाणं शक्य नाही आहे, तर काय करायचं, स्वामींचा जो मठ असतो तिथे तुम्ही जाऊ शकता आणि तिथे असे मोरपीस ठेवून तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्ही अशा प्रकारे 2 मोरपीस ठेवून तुम्ही असा हा उपाय करू शकता. आता दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला शुक्रवारी त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूला, म्हणजेच आपला जो दरवाजा आहे मुख्य दरवाजा, त्याच्या मागच्या बाजूला म्हणजेच काय आतील बाजूला एक वाक्य लिहायचं आहे किंवा आपल्याला काही असे शब्द लिहायचे आहेत. बघा, वर्षातून एकदाच करण्यासारखा हा उपाय आहे. कार्तिक पौर्णिमेला म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला अवश्य तुम्ही करा. घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी, घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी, आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी हा उपाय खूप सोपा आहे आणि खूप प्रभावी आहे. तर बघा, जो आपला दरवाजा आहे मुख्य दरवाजा तो छान स्वच्छ पुसून घ्या. स्वच्छता करा त्याची. फक्त असं कापड घ्या आणि चांगला स्वच्छ करा, बाहेरील बाजूने आतील बाजूने. आणि आपल्याला आतील बाजूला हा उपाय करायचा आहे. तर अष्टगंध लागणार आहे आपल्याला या उपायासाठी. तर अष्टगंध घ्यायचा आहे, थोडंसं त्यामध्ये पाणी टाका आणि तो थोडासा ओलसर करून घ्या. आता हा उपाय कधी करायचा, तर शुक्रवारी संध्याकाळी 6 नंतर, अगदी तुम्ही रात्री 12पर्यंत हा उपाय करू शकता. दिवसभरात नाही करायचा आहे आपल्याला, तर संध्याकाळी 6 नंतर ते रात्री 12पर्यंत शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा, अष्टगंध घ्यायचा आहे आपल्याला आणि पार्वती, संभूती, प्रीती, संतती, अनसूया आणि क्षमा या 6 कृतिकांचे स्मरण करायचे आहे आपल्याला आधी. आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला अष्टगंधाने कार्तिकेय, खड्ग, वरुण, हुताशन आणि सकुश अशी नावे लिहायची आहेत. आणि त्यानंतर आपल्याला तिथे धूप दीप दाखवायचा आहे, फूल व्हायचं आहे आणि अगदी साखरेचा नैवेद्य थोडासा दाखवायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा किंवा कुठल्याही प्रकारचा नजर दोष प्रवेश करू नये. माझ्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी यावी, नेहमी माझ्या घराची सदस्यांची प्रगती व्हावी, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि ते लिहिलेलं तसंच ठेवायचं आहे. जेव्हा कधी तुम्ही दरवाजा जो आहे तो पुसून घेणार आहात तेव्हा पुसलं तरी चालेल, असं काही नाही लगेच दुसऱ्या दिवशीच पुसावं असं काही नाही. जेव्हा तुम्हाला पुसायचं असेल तेव्हा तुम्ही पुसू शकता. तर अवश्य हे दोन्हीही उपाय शुक्रवारी पौर्णिमे दिवशी, त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला आपल्याला करायचे आहेत. दुसरा जो उपाय आहे मी सांगितलेला मुख्य दाराचा, तो मात्र आपल्याला संध्याकाळी करायचा आहे 6 नंतर. आणि मोरपिसाचा जो उपाय आहे तो तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता.